जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग 26 मध्ये पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून केवल पार्क येथील तुळजाभवानी मंदिर सभामंडप आणि जाधव संकुल येथील सिद्धिविनायक मंदिर येथे विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले। सर्वप्रथम आमदार सीमा हिरे यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेत आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते विधिवत पूजन करीत कुदळ मारीत त्याच्यासह प्रभागातील नगरसेवक भागवत आरोटे, मधुकर जाधव यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला यांनीही नारळ फोडून या कामाचा शुभारंभ केला। उपस्थित मान्यवरांच्या प्रभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला। मतदारसंघातील कोणतेही विकास कामे असो, आमदार सीमाताई हिरे यांनी कधीही पक्षभेद न करता कामे मार्गी लावले असल्याचं सांगत त्यांच्या कार्याचे नगरसेवक भागवत आरोटे यांनी कौतुक केले। खरं तर काम करत असताना माझ्या मते जेव्हा राजकीय आखाडा असतो, जेव्हा आचारसंहिता लागती, निवडणूक चालू होती, तेव्हा मात्र आपापल्या पक्षाचा प्रचार केला पाहिजे, तो त्याचा हक्क असतो आणि तेव्हा त्या पक्षाच्या बाजू घेऊन आपण बोललं पाहिजे। पण जेव्हा आपण या समाजाचं काम करतो, निवडून येतो आणि समाजासाठी जेव्हा आपल्याला काम करायचं असतं, तेव्हा त्या कुणीही लोकप्रतिनिधी असो त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता काम केलं पाहिजे आणि ते भेदभाव न करता काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या काही आणि म्हणून त्यांच्याबद्दल खूप सार्थ असा अभिमान आहे। आणि मग असं काम करत असताना माझ्या मते ज्यांनी काम केलं त्याचं नाव घेतलं पाहिजे, ज्यांनी काम केलं त्याला त्याचं श्रेय दिलं पाहिजे। नाही तर काही असता आम्ही काम सांगितलं का ते तिथं फोटो काढून टाकता की हे काम आमच्या हातून झालं, असे भरपूर सध्या आता निवडणुकीचं वारं आहे आणि मग असं भरपूर वेळेस घडतं ताई। आमचं काम असतं तुम्ही फोन केला आणि ड्रेनेज लाईन साफ करायची आहे तर ती साफ केली पाहिजे, आमचं काम आहे। तुम्ही कोणीतरी फोन करतं प्रभागातून हा ओपन बेस साफ करायचा आहे आणि मग ते काम करत असताना कोणीतरी जाऊन तिथं फोटो काढतं आणि टाकतं हे मी केलं, हसू येतं तेव्हा। पण मी कधीच त्याच्यावर कॉमेंट्स करत नाही, कारण माझ्यामध्ये ठीक आहे बाबा, तुझं त्याच्यानी नाव मोठं असेल तर तू ते नक्की कर, परंतु खरं सामाजिक काम तर केलं पाहिजे। तर माझ्या मते तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं नाही, प्रत्येक सामाजिक कार्य करताना आपण कायमचं या पब्लिकच्या काय आपण भलं करू शकतो हे कायमस्वरूपी केलं। पश्चिम मतदारसंघातील विविध विकास कामांची यावेळी आमदार सीमा हिरे यांनी माहिती देत सर्व नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या। आज चुंचाळे भागात प्रभाग क्रमांक 26 येथे 2 कामांचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। केवल पार्क येथे तुळजाभवानी मंदिराच्या समोर सभामंडप असलं पाहिजे असं तिथल्या महिलांची मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि त्यामुळे मागच्या नवरात्रीत निवेदन दिल्यानंतर या नवरात्रीत आम्ही त्या सभामंडपाचं आज भूमिपूजन केलेलं आहे। त्याचबरोबर हे सिद्धिविनायक मंदिर गणपती मंदिर अतिशय जुनं आहे आणि इथे अनेक ज्येष्ठ नागरिक येतात, महिला भगिनी येतात, त्यामुळे इथे एक विरंगुळा केंद्र ज्येष्ठांसाठी असलं पाहिजे अशी ज्येष्ठांची मागणी होती आणि त्यामुळे इथे देखील आज भूमिपूजन विरंगुळा केंद्राचं करण्यात आलेलं आहे। आज या कार्यक्रमासाठी आमच्या या भागाचे नगरसेवक अलकाताई आईर असतील, भागवत भाऊ आरोटे असतील, त्याचबरोबर मधुकरजी जाधव, नंदूजी जाधव, परिसरातले सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, अविनाशजी पाटील, बाळासाहेब पाटील, रामहरी संबेराव, भगवानजी काकड असे मोठ्या प्रमाणात सर्वजण आज इथे उपस्थित आहेत। आनंद हा होतो आहे की नवरात्रीच्या दिवसात आणि जी मागणी लोकांनी केलेली होती ते आज पूर्ण होते, याबद्दल खूप समाधान व्यक्त करते। याच पद्धतीने 26 प्रभागात अनेक सभामंडप, अनेक कामं यापूर्वी देखील मार्गी लावलेली आहेत आणि यापुढे देखील मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी मी ग्वाही देते। धन्यवाद। नगरसेवक मधुकर जाधव यांनीही केलेल्या कामांबद्दल आमदार सीमा हिरे यांचे आभार मानत कौतुक। त्या नागरिकांची आणि ज्येष्ठांची जी मागणी होती त्या ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र पाहिजे आणि ताईंनी तात्काळ त्याला होकार दिला आणि 1 वर्षात त्यांनी ही प्रोसिजर पूर्ण करून आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे।
आणि पुढच्या नवरात्रीपर्यंत नक्कीच ते काम पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो. आणि ताई, काल आम्ही एक मीडियाने कार्यक्रम ठेवला होता आखाडा म्हणून, तिथे शिवसेनेतर्फे यावेळी आमदार सीमाताई हिरे, महेश हिरे, बाळासाहेब पाटील, संदीप तांबे, अविनाश पाटील, नगरसेवक भागवत आरोटे, मधुकर जाधव, एकनाथ नवले, सुशील नाईक, अशोक पवार, प्रतिभा पवार, नंदू जाधव यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक, महिला उपस्थित होत्या. यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.